नमस्कार, लक्षवेधी या कार्यक्रमात आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर स्पेशल कार्यक्रमात आपण विविध विषयांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक समस्या आणि उपचार आणि मार्गदर्शन याविषयी जाणून घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे हृदय प्रत्यारोपण आणि आधुनिक उपचार. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर हेमंत पाठारे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. डॉक्टर हेमंत पाठारे यांनी MBBS, MS आणि MCAचं शिक्षण सेठ गोवर्धन सुधरदास मेडिकल कॉलेज आणि किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमधून पूर्ण केलंय. त्यानंतर TPCH ब्रिस्बेन आणि SVH सिडनी ऑस्ट्रेलिया येथे हृदयविकाराच्या सर्जिकल उपचारांसाठी त्यांनी अनेक फेलोशिप देखील प्राप्त केल्यात. तसंच ऑस्ट्रेलियन बोर्ड प्रमाणित हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण सर्जन आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांनी गुजरात आणि तेलंगणा राज्यांमध्ये सुद्धा हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्यात. डॉक्टर पाठारे तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी हृदयाच्या सपोर्टसाठी हृदय विफलतेच्या रुग्णांमध्ये वेंट्रिक्युलर असिस्ट उपकरणाचं रोपण करतात. ते भारतातील कार्डिओथोरॅसिक सर्जिकल कॉन्फरन्स मधील तज्ज्ञ देखील आहेत. हृदय, यकृत आणि किडनी निकामी झालेल्या गंभीर आजारी रुग्णांसाठी हृदय प्रत्यारोपणासाठी पश्चिम भारतातील BVAD चे पहिले यशस्वी ब्रिजिंग त्यांनी केलंय. यापुढे सांगायचं झालं तर डॉक्टरांनी आतापर्यंत जवळपास 8500हून अधिक CABG आणि वॉल्व्ह शस्त्रक्रिया केल्यात. तसेच डॉक्टर हेमंत पाठारे यांनी 140हून अधिक हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्यात. त्यात 69 दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपण आणि 20 कायमस्वरूपी BVAD अशा असंख्य CEMO मध्ये ते सहभागी आहेत. डॉक्टर हेमंत पाठारे हे मुंबईतील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या इन्स्टिट्यूटमधील सर्वात अपवादात्मक हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण सर्जन म्हणून ओळखले जातात. ते जसलोव हॉस्पिटल मुंबई येथे कार्डिओव्हास्क्युलर आणि थॉरॅसिक विभागाचे अतिरिक्त संचालक देखील आहेत. त्याचबरोबर नानावटी मॅक्स SSH आणि क्रिटिकेअर एशिया ग्रुप ऑफ हॉस्पिटलमध्ये ते कार्डिओव्हास्क्युलर आणि थॉरॅसिक सर्जन म्हणून देखील कार्यरत आहेत. तुम्हाला सुद्धा आमच्या या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर आम्ही दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा ध्वनी क्रमांक आहे 9082839038. असं हृदय रोग म्हणजे काय किंवा हृदय मानवी शरीरासाठी किती आणि कसं महत्त्वाचं कार्य करते आणि हृदय आजार नक्की कशामुळे होतात, काय सांगाल याविषयी? हृदय म्हणजे आपल्या शरीराचं पंप. त्याच्या आकुंचना आणि स्पंदनामुळे आपलं रक्त अख्खं अंगावर फिरते आणि अंगावर फिरताना फुफ्फुसातलं ऑक्सिजनेटेड ब्लड हे अख्ख्या आपल्या स्नायूंना मिळतं. हे हृदयाचं मेन काम. कवी म्हणतात हृदयामध्ये वेगवेगळे कल्पना आहे कवींची, पण त्याच्यामध्ये आपण नको जाऊया. पण हृदयरोग हा फार मोठा टॉपिक आहे. आता हृदयामध्ये व्हॅल्युलर हार्ट डिसीज होऊ शकतं हृदयामध्ये, ज्याच्यामध्ये त्यांचे झडप खराब होतात. किंवा कॉरोनरी आर्टरी डिसीज होऊ शकतं, म्हणजे तुमचे कॉरोनरी डिसीज धामण्या जे असतात त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्लाक्स होऊन ते नॅरो होऊ शकतात. आपल्या जन्मता कंजनायटल हार्ट डिसीज असतो, होल्स इन द हार्ट आपण म्हणतो, किंवा कंजनायटली व्हॅल्व्स डिफॉर्म्ड असतात. कधी कधी औषधांमुळे हृदय हार्ट फेलियरमध्ये जाते, कधी इन्फेक्शनमुळे हार्ट फेलियरमध्ये जाते. हे सगळं हृदयरोगाच्या स्पेक्ट्रममध्ये येते. तर ते आपण डिटेलमध्ये आपण बोलूया. हृदयाविषयी जर काही समस्या असल्यास प्रत्येकालाच भीती वाटते, तर याचं हार्ट डिसीज म्हणजे काय आणि त्याचे लक्षणं, कारणं आणि याची काळजी कशी घेतली पाहिजेत याविषयी जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल? हार्ट डिसीज म्हणजे हा फार मोठा प्रश्न झाला तुमचा. बेसिकली हार्ट फेलियर काय आहे मी तुम्हाला सांगतो. पहिलं म्हणजे हार्ट फेलियर 2 तऱ्हेचे असतात. एक तर सिस्टॉलिक हार्ट फेलियर आपण म्हणतो, म्हणजे काय की हार्टची पंपिंग, स्पंदन आणि आकुंचनाची जी क्षमता असते ती कमी झालेली असते. आणि ह्याचे कारणं मल्टिपल असू शकतात. हार्ट अटॅक सर्वात कॉमन कारण आहे, किंवा इन्फेक्शन, मायोकार्डायटिस वगैरे असू शकते. तसंच दुसरं कारण आहे डायस्टोलिक हार्ट फेलियर. डायस्टोलिक हार्ट फेलियर म्हणजे पंपिंग ठीक असते हार्टचं, पण ते हार्ट खूप स्टिफ झालेलं असते, म्हणजे त्याचे जवनिका जे असते ते अर्धवट भरतात. त्याच्यामुळे फॉर एक्झाम्पल अनकंट्रोल्ड ब्लड प्रेशर, रक्ततापामुळे फिलिंग चांगला नाही झाल्यामुळे फॉरवर्ड फ्लो कमी होतो आणि हार्ट फेल्युअर होते. आता हार्ट फेलियर म्हटलं की फॉरवर्ड फ्लो कमी होतोच. आपल्या
प्रत्येक अवयवाला किंवा बॉडीला मसल्सना ऑक्सिजन लागतेच आणि ह्याचा पुरवठा करणारा एकच पंप आहे, ते म्हणजे आपलं हृदय. हृदयाला आपले 2 पंप्स असतात ॲक्च्युली, लेफ्ट आणि राईट, जे दोन्ही सिरीजमध्ये काम करतात आणि दोन्ही एकत्र काम करून ब्लडचा पुरवठा अख्ख्या बॉडीला देतात. तर जर हार्ट अटॅकमुळे किंवा इन्फ्लेमेशन किंवा मायोकार्डायटिसमुळे किंवा काही कारणामुळे जर हे कमी झालं तर ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. त्याच्यामुळे हार्ट फेल झालं असं आपण म्हणू शकतो. आणि जर तुम्ही म्हणालात की हृदय रोग म्हणजे काय आहे, तर त्याचे मल्टिपल कारणं असतात. सुरुवातीला म्हटलं तर कंजेनायटल म्हणजे जन्मता रोग असलेले, म्हणजे उदाहरण होल इन द हार्ट जे मधुबालाला होतं फॉर एक्झाम्पल. त्याच्यामध्ये होल इन द एट्रियम अप्पर चेंबर असते, एट्रियल सेप्टल डिफेक्ट, किंवा होल इन द व्हेंट्रिकल म्हणजे लोअर चेंबर असते, हे असते. दुसरं म्हणजे व्हॅल्व्युलर हार्ट डिसीज, म्हणजे आपल्या हृदयाला 4 झडप असतात. रुमॅटिक फीवरमुळे लहानपणी जे संधिवात होतो आणि हृदयाचा आजार होतो, ते 20 वर्षानंतर त्यांचे हृदयाची जे वाल्व्स असतात, झडप, ते चोकअप होतात किंवा लीक होतात, दोन्हीपैकी एक होऊ शकतं. असं झालं तर हार्ट डायलेट होत जाते आणि हार्ट फेल होते. याला रोमॅटिक हार्ट फीवर म्हणतात. पूर्वी खूप कॉमन होतं, आता आपलं प्रायमरी हेल्थ भारतात इम्प्रूव्ह झाल्यामुळे खूप कमी होत चाललं. आजकाल जे आपण बघतो ते बेसिकली इस्केमिक हार्ट डिसीज, म्हणजे आपल्या रक्तवाहिनी हृदयाच्या जास्त कॉरोनरी आर्टरीज म्हणतो, त्या कॉरोनरी आर्टरीजमध्ये आयुष्यभर आपण जे काय खातो ते कोलेस्ट्रॉल वगैरे प्लाकच्या फॉर्ममध्ये डिपॉझिट होतं आणि रक्तवाहिनी हळूहळू नॅरो होत जाते. त्याच्यामुळे रक्तचा पुरवठा जी धमनी असते त्याच्यातून कमी होत जातो आणि एक दिवशी असं होतं की तिकडे क्लॉट येऊन बसतो आणि मग हार्ट अटॅक किंवा मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा स्टोरेज डिझिजेस म्हणजे अमालायडोसिस, सार्कोइडोसिस वगैरे असतात, हिमोक्रोमॅटोसिस, ज्याने काय होतं की हृदयाचं जे मसल्स असतात दे आर रिप्लेस्ड बाय फायब्रस टिश्यू आणि फायब्रस टिश्यू पंपिंग करू नाही शकत आणि हार्ट फेल होतं. गरोदरपणामध्ये प्रेग्नन्सी इंड्यूस्ड हार्ट फेलर होऊ शकते, अबाउट 2% महिलांना होऊ शकते. आपल्याकडे कॅन्सरसाठी अत्याधुनिक ड्रग झालेले आहे, किमोथेरपी. फॉर एक्झाम्पल डॉक्सरुबिसिन आपण जर घेतलं तर ओव्हर अ लॉंग टाईम हार्ट विल फेल बिकॉज ऑफ फायब्रोसिस कॉज बाय किमोथेरपी. अँड कधी ट्रॉमा झाला समजा ॲक्सिडेंटमध्ये, गाडीच्या ॲक्सिडेंटमध्ये स्टर्नमला ट्रॉमा झाला किंवा डिसिलरेशन इंजरी झाली तर हार्टला इंजरी होऊ शकते. कोविडमध्ये कोविड मायोकार्डायटिस आम्ही बघितलं किंवा व्हायरल मायोकार्डायटिस, ज्याने सुद्धा स्पंदन आणि आकुंचन कमी होते हार्टचं सडनली. तर अशी मल्टिपल कारणं, जेव्हा आपण कार्डिओवॅस्क्युलर डिझीज, कार्डियक डिझीज म्हणतो, इट इज अ स्पेक्ट्रम ऑफ ऑल ऑफ दीज आणि त्यातलं हार्ट फेलर इज द एंड रिझल्ट ऑफ मोस्ट ऑफ दीज इफ इट इज नॉट ट्रीटेड. सर, आपण पाहतोय की जास्त वयाच्या लोकांनाच नाही तर कमी वयात सुद्धा हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत चालले आहेत. याचं कारण म्हणजे आजची जीवनशैली, खानपान, पर्यावरण, ह्या सगळ्या गोष्टी जबाबदार आहेत का ज्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय? काय सांगता येईल? नक्कीच. आजकालचा लाईफ फार फास्ट पेस्ड आहे. सगळ्यांना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, इन्स्टंट काम करून पाहिजे, जसं मॅगी 2 मिनिट नूडल्स. त्याच्यामुळे फास्ट फूडची प्रथा वाढली आहे. फास्ट फूड्समध्ये सॅच्युरेटेड फॅट्स, त्याच्यामध्ये हाय सॉल्ट असतं आणि हाय फॅट्स असतात आणि ऑल ऑफ दिस टुगेदर विथ वॉचिंग मोर टेलिव्हिजन किंवा जे काउच पोटॅटो असतं, दिवसभर टी व्हीच्या समोर बसलेले असतात, व्यायाम करत नाही वगैरे, ह्या सगळ्या कारणामुळे हार्ट अटॅक आणि जी इन्सिडन्स आहे तो वाढला आहे. तर नक्कीच जर हेल्दी लाईफस्टाईल असली आपली, आता रेग्युलरली एक्सरसाइज आपण केली, जर आपण वजन जास्ती वाढून नाही दिलं, आटोक्यात ठेवलं, तर नक्कीच इम्प्रूव्हमेंट होईल. आता ज्या लोकांना विरार लोकल पकडायची असते त्यांना स्ट्रेस येणारच, तर त्याला आपण अनफॉर्च्युनेटली मॉडिफाय नाही करू शकत. पण जर आपण मेडिटेशन केलं किंवा योगा केला तर थोडंफार आपल्याला कंट्रोल करता येते सगळं. तर ह्याचे सामान्य लक्षणं काय आहे आणि हे असे लक्षणं दिसल्यास कोणत्या डॉक्टरांकडून निदान करून घ्यावे? कसं असते की माझ्याकडे जे रोगी येतात निदान करण्यासाठी भरपूर वेळा खूप उशिरा आलेले असतात, कारण जेव्हा हार्ट फेलियरच्या सुरुवातीच्या साईन्स आणि सिम्पटम्स असतात ते मिस करतात. उदाहरण, काही रोग्यांना फक्त
मला भूक लागत नाही विशेष, मला सारखं भरलेलं वाटतंय. हां हां हां. हे लोक गॅस्ट्रायटिस समजतात किंवा काय नॉन स्पेसिफिक एलिमेंट, बट दॅट कुड बी अ साईन ऑफ हार्ट फेल्युअर. ओके. कारण जर आतड्यांना रक्तस्राव नीट मिळाला नाही तर हां, भूक हां. मरते. हो हो. काही रोगी म्हणतात की मी 1 मजला चाललो, 2 मजला की मला दम भरतो. आता नॉर्मल माणसाला 4-5 मजले चढले तरी दम यायला लागतो. हो हो हो. पण जर हार्ट फेल्युअरमुळे फुफ्फुसात पाणी तुंबलं हां हां. तर दम लागणार. काही रोगी म्हणतात मी झोपताना काय ठीक असतो, झोपल्यावर अचानक 2-3 तासानंतर मला जाग येते, हां हां. अचानक श्वास कोंडलेला असतो, मला उभं राहून मला उभं राहायला बसायला लागते, मला श्वास घ्यायला लागतो हो, जोरजोरात. हो, हो. ह्याला आम्ही पॅरोक्सिस्म नॉक्टर्नल डिस्ने म्हणतो. अच्छा. हे म्हणजे दिवसभर जे काय पाणी असते हां, आपल्या एक्स्ट्रा सेल्युलर हां, कंपार्टमेंटमध्ये हां, जे हां. सूजबीज अंगाची असते हां, हां. ते परत इंट्राव्हॅस्क्युलर कंपार्टमेंटमध्ये येते आणि ते फुफ्फुसात तुंबते आणि रात्री काय आपल्याला झोप लागलेली असते, त्याच्यामुळे आपण तेवढे अलर्ट नसतो. हो हो. अचानक हे उठतात, त्याला पॅरोक्सिस्म नॉक्टर्नल डिस्ने म्हणतात. काही पेशंट्स म्हणतात गेल्या 1 महिन्यात गेल्या 1 आठवड्यात माझं अचानक 3 किलो वजन वाढलं आहे. हो हो. दिस कुड बी अ साईन ऑफ हार्ट फेल्युअर. ओके. म्हणजे हार्ट फेल्युअरच्या साईन्स आणि सिम्पटम्स मिमिक अ लॉट ऑफ अदर डिझिजेस. हां 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 हां. तर हार्ट फेल्युअर हेच आहे आपण हे सांगू नाही शकत. काही लोक म्हणतात मला सारखा खोकला येतो, ड्राय कफ किंवा, हां हां हां. बट दॅट कुड बी नॉन स्पेसिफिक और इट कुड बी इन अर्ली साईन ऑफ हार्ट फेल्युअर. सी सो ऑल दीज प्रॉब्लेम्स आर देअर. ऑफकोर्स ज्या लोक म्हणतात माझ्या छातीत दुखते हां हां. ते तर पहिले पळत येतील, हो हो. त्याच्यावरती आपण इन्व्हेस्टिगेट करू शकतो. हां हां. पण दोज आर स्पेसिफिक साईन्स अँड सिम्पटम्स. हां हां पण हां. काही लोक सांगतात मला पाल्पिटेशन्स होतात, म्हणजे मला घाबरल्यासारखं होते. ECG काढलं तर दिसते हार्ट खूप फास्ट पळते. ओके. काही लोकांना चक्रा येतात. हो हो. आता चक्रेचं अनेक कारणं असू शकतात, पण हार्ट फेल्युअरमध्ये जर हार्ट रेट स्लो झाला हां हां हां. त्यांनीसुद्धा चक्कर येऊ शकते. ओके. तर हार्ट फेल्युअर कॅन मिमिक अर्ली हार्ट हां फेल्युअर. हां. अर्ली हार्ट फेल्युअर कॅन मिमिक अ लॉट ऑफ साईन्स अँड सिम्पटम्स ऑफ नॉन स्पेसिफिक डिझीजेस. ओके. सो हे सगळं आपल्याला यू हॅव टू बेअर इन माइंड. जे जाड आहेत त्यांनाच हार्ट अटॅक येतो, तर काय आहे? नाही, त्याच्यात फार तथ्य नाही आहे. हां हां. कारण माझे अर्धे रुग्ण बारीक असतात हार्ट अटॅक ओके. आलेले. हां. बेचारे कधी काही लोकांनी सिगरेट पण आयुष्यात घेतलेली हां. नसते, तंबाखू खाल्लेला हां. नसतो. कंजनाईटला म्हणजे अनुवंशिक असू शकते. हां हां हां. हे मात्र खरं आहे की जर आपण जाडे असलात, जास्ती हां, हां, हां. ओबीज असलात, ओके. बॉडी मास इंडेक्स हां. 30% जास्ती असला तर तुम्हाला डायबिटीज होण्याचा चान्स जास्ती असतो. ओके. तुम्हाला रक्तदाब हायपरटेन्शन होण्याचा चान्स जास्ती असतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला कॉरोनरी आर्टरी डिझीजचा, कारण कोलेस्ट्रॉल हाय असणार आहे हां हां हां. आणि कॉरोनरी आर्टरी डिझीज होण्याचा पण चान्स जास्ती असतो. हां हां हां. तर जास्ती स्थूल असणं किंवा ओबीज असणं इज नॉट गुड. ओके. पण ह्याच्यात सुद्धा तथ्य नाही की बारीक लोकांना हार्ट अटॅक येत नाही, बिलकुल नाही. ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेबद्दल काय सांगाल आपण? आपण आत्ता मगासपासून डिस्कस केलं हार्ट फेल्युअर म्हणजे हो, काय. हो. आता हृदयाचा झटका आपण म्हणू नाही शकत, हां हां हां. तसं CVA असतात. पण जेव्हा हार्ट फेल्युअर प्रोग्रेस होत जाते हां हां. आणि एक स्टेज क्रॉस करते की इट इज पॉईंट ऑफ नो रिटर्न, ओके. तेव्हा आपल्याला हार्ट ट्रान्सप्लांटचा विचार करायला लागतो. हां. आता माझ्याकडे जेव्हा पेशंट येतो, मी डायरेक्टली त्याला ट्रान्सप्लांट करणारच नाही आहे. हां. आधी त्याचे भरपूर इन्व्हेस्टिगेशन्स होतात. ओके. आमचा पहिला उद्देश असतो की ह्या पेशंट्सना मेडिकल मॅनेजमेंट ऑप्टिमाइज करायची. आजकाल नवीन खूप तऱ्हेचे ड्रग्ज आले आहेत हां हां. जेणेकरून वी कॅन प्रोलॉंग द लाईफ अँड मेक इट बेटर. अच्छा. आणि माझे 50% रोगी हां, हां. हार्ट पेशंट्स हां, हां. इम्प्रूव्ह मेडिसिन्सनीच होतात. त्यांना हार्ट ट्रान्सप्लांटची गरज नाही लागत. हां हां हां. पण ह्याच्याबरोबर त्यांना फ्लुईड इंटेक म्हणजे पाणी किती पिणं ह्याच्यावर कंट्रोल ठेवायला लागतो. ओके. 1 लिटर कित्येक वेळेला. सॉल्ट कमी घेणं म्हणजे फास्ट फूड्स आउट, म्हणजे आपले काचरा, वेफर्स, पॉपकॉर्न वगैरे सगळं बंद, बिस्किटं बंद. ह्या लोकांना रेग्युलेटेड एक्सरसाइजेस आम्ही देतो. म्हणजे एकदम तुम्हाला ट्रेडमिलवरती नाही पडायचं आहे, पण दिवसाला सकाळी 20 मिनटं आणि संध्याकाळी 20 मिनटं ॲट युअर ओन लिजर चालायची आहेत ओके. टू मेंटेन बॉडी मास. अच्छा. हे सगळं करायला लावतो आम्ही. याच्या व्यतिरिक्त काही लोक माझ्याकडे येतात स्लो हार्ट रेट घेऊन. हां. त्यांना आम्ही पेसमेकर बसवतो. तर पेसमेकर घातल्यामुळे त्यांची सिम्पटम्स आणि सायन्स कमी होतात. ओके. काही लोक आमच्याकडे येतात पाल्पिटेशन घेऊन, हार्ट रेट त्यांचं 150-160 धावत असतो. हां हां हां. ह्या लोकांना आम्ही शॉक देतो किंवा कधी आम्ही AICD टाकतो, पण ते त्याला म्हणतो आम्ही इम्प्लांटेबल कार्डिओवर्टर डिफिब्रिलेटर. ओके. जर आपली हृदयाची गती 200च्या वर गेली तर हा माणूस कोलॅप्स होणार. अच्छा. तर हे मशीन ऑटोमॅटिकली शॉक देते ऑटोमॅटिकली आणि हृदयाची गती परत 80-90पर्यंत आणते. तर अशा सगळ्या ट्रीटमेंट देऊ शकतो. हां हां. हार्ट ट्रान्सप्लांट खूप पुढची गोष्ट आहे. खूप.
सर आता आपण स्पेसमेकर विषयी बोललात, बोला. तर हे कोणत्या पेशंटला लावायला लागते आणि पेशंट नॉर्मल जीवन जगू शकते का, जसं हार्ट ट्रान्सप्लांट या ओपन हार्ट सर्जरी न करता याच्या आता comparison? पेसमेकरचे कारणं मल्टिपल असतात. हां. पेसमेकर लागणं राहतात. हां हां काही म्हणजे 6 सायनस सिंड्रोम असतं की वयाने जसं आपलं वय वाढते तसं जी रक्तधावणी, जी ब्लड वेसल हृदयाच्या पेसमेकरला सप्लाय करते, ओके. ज्याला आपण सायनो एट्रियल नोड म्हणतो, हां 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 ती कॅल्सिफाय होते हां हां आणि त्याचा रक्तस्राव रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे त्या नोडचा ते फेल होतं ओके. आणि मग हृदयाची गती स्लो होत जाते. कारण मग दुसरा नोड असतो AV नोड, हां हां ज्याचं स्वतःचं रेट 40 ते 50 असतो, त्या रेटनी चालू राहतं. पण त्या रेटनी इट इज नॉट कमेन्सुरेट टू डू युअर रुटीन ॲक्टिव्हिटीज. हां हां तुम्ही 50च्या 40च्या रेटनी तुम्ही रुटीन काम करू नाही शकत. हां हां तर हे सगळं ह्याच्यासाठी आम्हाला स्पीडअप करायला लागतं हृदयाला. त्याचा आपण रेग्युलर ड्युअल चेंबर पेसमेकर टाकतो. हां 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 आता हार्ट फेलियरमध्ये कधी कधी काय होते की आपले जे जवनिका 2 आहेत व्हेंट्रिकल्स, ते एक पहिलं पंप होते, एक लेट पंप होते, त्याच्यामुळे सिंक्रोनी जाते. हां 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 तर ते दोघांना टुगेदर पंप करण्यासाठी आम्ही एक स्पेशल CRTD डिव्हाइसेस असतात, हां हां म्हणजे कार्डियक रिसिंक्रोनायझेशन थेरपी डिव्हाइस, ओके. ज्याने कारण दोन्ही जवनिका ऑलमोस्ट टुगेदर पंप होतात, त्यांनी परत 10-20% फरक पडतो पेशंट. ओके. तिसरा टाईप ऑफ पेसमेकर आहे जो मी तुम्हाला सांगितला, हा, हा. AICD. हो, हो. खूप हार्ट फास्ट चालत असलं त्याला चाबूक मारण्यासाठी, म्हणजे शॉक देण्यासाठी आणि परत आणण्यासाठी. ओके. दॅट इज अ थर्ड टाईप. आता तिन्ही पेसमेकर लोकल ॲनेस्थेशियामध्ये आम्ही घालतो आणि पेसमेकरच्या नंतर यू कॅन हॅव अ नॉर्मल ॲक्टिव्हिटी. युअर लाईफ इज प्रिटी नॉर्मल ओके. विदाउट द रिस्क. म्हणजे काय नाही तर ही लोक स्लो हार्ट रेट झालं, तुम्ही रस्त्यावर पण पडाल, मेंदूचा कवटीला लागेल, मेंदूला विकार होईल, हे सगळं अवॉइड करू शकता तुम्ही. आता काही स्लो हार्ट रेट रिथम्स असतात, इस्किमिक हार्ट डिजीजमुळे होतं, म्हणजे राईट कॉरोनरी आर्टरीला ब्लॉक झाल्यामुळे हां असतात. हां हां तर त्यांना अलॉंग विथ पेसमेकर बायपास पण लागतो. ओके. सो ऑल दिस कम्स अंडर पेसमेकर्स. सर, प्रत्यारोपण करायच्या जे पेशंट असतात, जे प्रतीक्षेत असतात, अशा रुग्णाला यांत्रिक उपकरणाच्या आधाराची आवश्यकता असू शकते का, म्हणजे जोपर्यंत त्यांचा नंबर येत नाही प्रत्यारोपणासाठी? नॉर्मली ज्याच्या पेशंटला आपण लिस्ट करतो हार्ट ट्रान्सप्लांटसाठी, त्यांचं इजेक्शन फ्रॅक्शन हां. हे साधारणपणे 20% कमी असते. ओके. कारण इट इज प्रूवन हां हां की जर 20% खालती तुमचं पंपिंग असलं तर 50% रोगी 1.5 वर्ष पण जगणार नाही. उरलेले 50% रोगी अजून 2-3 वर्ष जगतील आणि दे विल ऑल डाय. मेडिकल मॅनेजमेंट इज नॉट गुड इनफ राईट नाव. ह्या लोकांना सर्जरीच लागते. आता सर्जरी म्हणजे बायवॅट टाकू शकतो, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस टाकू शकतो, किंवा आपण हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे हृदय प्रत्यारोपण करू शकतो. ओके. हे मल्टिपल हे असतात. आता आपलं नॉर्मल इंजेक्शन आपण जर पकडलं, इट इज 55 to 60. म्हणजे काय, जर आपण 100 ml लेफ्ट व्हेंट्रिकलला टाकलं हां हां तर ते 60 ml पुढे ढकलते. ओके. पण ह्या लोकांचं हार्ट अटॅक्समुळे किंवा डायलेटेड कार्डिओमायोपॅथीमुळे किंवा काय काय विकारामुळे हार्ट डायलेट झालेलं असते. म्हणजे जसं आपण रंगपंचमीला जे आपण फुगे फुगवतो पाण्याने, जास्ती पाणी घातलं तर ते फुगत फुगत फुटतात. येस. तसंच हृदयामध्ये डायलेट होत होत जाऊन फुटत नाही, पण ते इट कॅनॉट कॉन्ट्रॅक्ट. ओके. आणि त्याच्यामुळे बॅक प्रेशर येते आणि बॅक प्रेशर कुठे जाणार, हे फुफ्फुसात जाते. त्याच्या फुफ्फुसामध्ये पाणी भरतं, दम लागतो, यकृतात जाते, लिव्हर स्वेलिंग होतं, मग जॉन्डिस होते, जलोदर होतो, आणखीन पाठी गेलं की लघवी कमी होते, अजून बॅक प्रेशर आलं की पाय पुरीसारखे सुचतात. ओके. हे सगळे सायन्स ऑफ हार्ट फेलियर आहेत. सो ऑल दिस यू हॅव टू बेअर इन माइंड. हे जे पेशंट आपले असतात जे आम्ही लिस्ट करतो, हां. लिस्टिंग केल्यानंतर ह्या पेशंट्सना कॉन्स्टंटली आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायला हां. लागते. 24 तास, 7 दिवस आठवड्याचे, 12 महिने. असं नाही की मी सुट्टीवर चाललो आहे आता, हे आणायचं, सुट्टीवरही जाऊच नाही शकत ते पेशंट्स, कारण ते एवढे सिरियस असतात. पण एकदा लिस्ट केलं त्यांना की दे हॅव टू बी कॉन्टॅक्टेड. नॉर्मली आपल्याकडे वेटिंग लिस्ट ब्लड ग्रुपप्रमाणे जाते आणि नॉर्मली 1.5 ते 2 वर्ष लागतात. ओके. फॉर अ रुटीन लिस्टिंग टू प्रोग्रेस टू हार्ट ट्रान्सप्लांट. आता प्रॉब्लेम काय होतो की आमचे 50% पेशंट लिस्टमध्येच मरतात, खचतात, कारण त्यांना इन टाईम हार्ट मिळत नाही बरोबर. आणि सगळ्या लोकांना परवडत नाही ब्रिजिंग थेरपी.
तर अनफॉर्च्युनेटली 50% सगळ्यांचे पेशंट्स हां हां हां. दे डाय वेटिंग फॉर अ हार्ट. ओके सर. सो इम्पॉर्टंट काय आहे की मेडिसिन टायमावर घ्या, लिस्टिंग लवकर करा, हां हां हां. ज्याने कारण तुमचा नंबर टायमामध्ये येऊ शकते. हृदय प्रत्यारोपणासाठी ब्रिजिंग ट्रीटमेंट किंवा ECMO म्हणजे काय याविषयी जरा सांगाल. ब्रिजिंग थेरपी म्हणजे एका ठिकाणापासून दुसऱ्या जायला आपल्याला एक वाट असते, ब्रिज. हां हां आता आमचे काही पेशंट्स इतके आजारी असतात हां हां. की 2 वर्ष काय ते 2 आठवडे जगणार नाहीत किंवा 2 दिवस पण जगणार नाहीत. हां हां हां. या अशा अत्यवस्थ पेशंट्सना काय करायचं. ओके. सगळ्यांना आता तुम्ही हार्ट ट्रान्सप्लांट सांगितलं, उद्या मी हार्ट नाही मिळत मला, हां हां. मला वेळ लागतो. वेळ लागेल. तर आम्ही काय करतो, आम्ही या अशा पेशंट्सना ब्रिज करतो. आता ब्रिज करण्यासाठी म्हणजे यंत्र असतात. फॉर हां, एक्झाम्पल बलून पंप असतो, सर्वात सोपा आणि चीप उपाय, जे आम्ही पायातल्या किंवा हातातल्या धामणीमधून हां हां. एओर्टामध्ये घालतो आणि ते काउंटर पल्सेट करते. म्हणजे हृदय जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करते तर बलून रिलॅक्स होतो आणि हृदय जेव्हा रिलॅक्स होते बलून कॉन्ट्रॅक्ट करतो. ओके. त्याने कारण 10 ते 15% एक्स्ट्रा ब्लड फ्लो अवयवांना मिळतं. पण ॲज आय सेड दिस इज नॉट मच. ह्याच्यापेक्षा पुढे गेलं तर आपल्याकडे बायव्हेंट्रिक्युलर डिव्हायसेस आहेत, सेंट्रीमॅग डिव्हायसेस. हे स्पेशल ट्यूब्स असतात जे आम्ही बाहेरून हृदयामध्ये घालतो. हां हां. एक पायाच्या धमनीमधून घालतो, वेनमधून, ओके. आणि दुसरं आम्ही आर्टरीमध्ये, रोहिणीमध्ये, म्हणजे एक नीलामध्ये टाकतो, एक रोहिणीमध्ये टाकतो. हां हां हां. आपण बॉडीमधलं सगळं रक्त सक्शन डिव्हाइसनी त्या नीलेच्या ट्यूबमधून मशीनमध्ये घेतो. त्या मशीनमध्ये सर्क्युलेट होते, हीट होते, ऑक्सिजनेट होते आणि रोहिणीमधल्या धमनीमधून ते परत जाते. म्हणजे बेसिकली आपण काय करतो आहे, ज्याचे 15% पंपिंगचा पेशंट आहे, जो व्हेंटिलेटरवरती आहे, त्याचं हृदयाचं आणि फुफ्फुसाचं काम आपण करतो आहे. ओके. आपल्याला माहिती आहे की त्याचं हृदय खराब आहे, ते परत येणार नाही आहे. हो हो. पण जोपर्यंत आपल्याला हार्ट मिळत नाही हां हां. तोपर्यंत आपण दुसरे अवयव प्रिझर्व करतो. म्हणजे स्वादुपिंड, यकृत, हां हां हां. मूत्राशय, किडनीज वगैरे ते सगळे प्रिझर्व करतो. कित्येक लोकांना एवढी सूज आलेली असते की जेव्हा आपण हे मशीनवरती टाकतो आणि त्याला आम्ही डायलायझर लावतो, हां हां हां. आम्ही 20-20 लिटर पाणी 5 दिवसात काढले, एक्स्ट्रा झालेलं. त्यांचा अक्षरशः श्रीवल होतात पेशंट्स आमच्यासमोर, जे एक्स्ट्रा पाणी काढल्यामुळे. तर ऑब्व्हियसली त्याच्यामुळे अवयव काम जास्ती करायला लागतात चांगले. कावेळ कमी होते, क्रिएटिनिन कमी व्हायला लागले, हां हां हां. ऑक्सिजन चांगलं मिळाल्यामुळे थोडंसं पेशंट जागे होतात चांगले. आणि मग आम्ही अशा पेशंटना आम्ही सुप्रा अर्जंट लिस्टमध्ये टाकतो. ओके. सुप्रा अर्जंट लिस्ट अशी एक व्यवस्था आहे की यू कॅन पिगी बॅक, यू कॅन जम्प ओव्हर हां, दी हां, रुटीन पेशंट्स वेटिंग इन अ लिस्ट. तर मला गॅरंटीड 1 आठवड्यामध्ये हार्ट मिळणारच जर सुप्रा अर्जंट लिस्टिंग केलं. त्याला काही क्रायटेरिया फुलफिल व्हायला लागतात की ओके. तेवढा आजारी असायला लागतो तो पेशंट, हां, की आपण नाही केलं तर पेशंट मरणारच आहे, हां हां हां. असं असतं. तर एक्मो इज वन ऑफ द थेरपीज. एक्मो म्हणजे एक्स्ट्रा कॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन. ओके. म्हणजे बेसिकली काय, आपण हृदयाचं हां हां. पंपिंग आणि फुफ्फुसाचं ऑक्सिजनेशन दोन्ही काम आपण आपलं बाहेर मशीन करते. ओके सर. आता ह्या पेशंट्सना आपल्याला भरपूर ब्लड थिनर द्यायला लागतात, इंजेक्टेबल. आणि यू मस्ट अंडरस्टँड की याला कॉम्प्लिकेशन्स खूप असतात. फॉर एक्झाम्पल, जर पेशंटला पेप्टिक अल्सर असला आणि आपल्याला माहीत नसलं, भुसभुस ब्लिडिंग व्हायला लागेल. हो हो. काही लोकांना ॲन्युरिझम्स असतात ब्रेनमध्ये, ते फुटले तर पेशंट तिकडेच मरणार. अरे बापरे. इन्फेक्शन झालं तर फटाफट स्प्रेड होतं इन्फेक्शन, मग कंट्रोल करायला कठीण होतं. हां हां. आणि आपण जर काळजी घेतली नाही तर ज्या पायातून आपण त्या रोहिणीतून टाकले ती ट्यूब, हां हां. त्या पायाला गँग्रीन होण्याचा चान्स असतो. हे सगळं आपल्याला बघायला लागते. हां हां. आपण सगळी काळजी घेतो, बट इट इज अ डबल एज स्वॉर्ड. ओके. की टाइमपास म्हणून लावतं नसतं ते, हां हां. कारण त्याचं जास्तीत जास्त आम्ही 2 महिने वापर करतो, त्याच्यानंतर बंद करायला लागते, कारण बॉडी स्टार्ट्स फेलिंग, ओके. बोन मॅरो डिप्रेशन वगैरे येते. सो इट इज अंडरस्टूड, इट इज अ ब्रिजिंग थेरपी. हार्ट मिळेपर्यंत अच्छा. ते वापरू शकतो. सर, हे सगळं ट्रीटमेंट करण्याआधी त्या पेशंटला काही चाचण्या वगैरे करावं लागत असतील, जसं आता हो, आपण हो. गँग्रीन बोललात, हो. तर डायबिटीस वगैरे हे सगळे पहिले क्लिअर करावं लागत आता असेल ना? आमचे जास्तीत जास्त पेशंट डायबिटीसच असतात. हां सगळ्यांना ब्लड प्रेशर असतंच, हाय ब्लड प्रेशर असतं ट्रीटमेंटवरती. सगळ्यांना 2-3 हार्ट अटॅक येऊन गेलेले असतात. काही लोकांना 7-8 स्टेंट्स असतात. हां हां. काही लोक एकदा काय 2दा बायपास झालेले असतात ओके. आणि मग आमच्याकडे आले असतात. त्यांचं किडनी काय नीट काम करत नसतं, पायाला सूज असते, क्रिएटिन 1.5, 2.5, 3.5 पर्यंत असतं.
काही लोकांना माइल्ड जॉन्डिस पण असते. त्यांचं हे सगळं टेस्टिंग करायला लागतं आम्हाला. तर काय टेस्ट आम्ही करतो? ऑब्व्हियसली ह्या सगळ्या पेशंटचं बेसिक इन्व्हेस्टिगेशन झालेले असतात. ECGमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं दिसलेली असतात किंवा LVHची लक्षणं असतात. मोस्ट ऑफ द पेशंट्स हॅव समथिंग नोन ॲज ए कार्डियक पेट स्कॅन. आता ह्याच्या अगोदर आम्ही एको करतो. एकोमध्ये नॉर्मल पंपिंग 55 to 60% असतं. ह्या कित्येक पेशंट्सचं 15%, 10% असतं. म्हणजे हार्ट हार्डली काय स्पंदन काय पॉवर नसते त्याच्यात. ह्याच्यामुळे वाल्व्स, मायट्रल वाल्व लीक होत असतो. एओर्टिक वाल्व कधी कधी स्टेनोज असतो वयामुळे, त्याच्याने पण फेलियर होऊ शकते. आम्ही स्पेशल ब्लड टेस्ट करतो. त्याच्यात NT-proBNP म्हणतो. नॉर्मल आम्ही गृहीत धरतो 500 पण 450, 500 नॉर्मल आहे. कित्येक पेशंटची आमची 40,000, 30,000 वगैरे असे लेवल्स येतात. म्हणजे दे आर इन ॲक्टिव्ह हार्ट फेलियर. आता दिस इज नॉट टू बी कन्फ्यूज विथ अन अक्यूट हार्ट अटॅक. दिस इज क्रॉनिक हार्ट फेलियर बट इन हार्ट फेलियर. आम्ही जे पेशंट्स त्यातल्या त्यात बरे असतात त्यांचं आम्ही VO2 max म्हणून एक असतो, टू सी द एरोबिक एक्सरसाइज कॅपॅसिटी ऑफ द पेशंट. हे स्पेशलाइज टेस्ट असतात. पण हे सगळ्यांना करू नाही शकत, कारण जर पेशंट व्हेंटिलेटरवरती आला तर ऑब्व्हियसली हाफ द टेस्ट कॅनॉट बी डन. चालते फिरते पेशंट्सना आम्ही कार्डियक पेट स्कॅन करतो. पेट स्कॅन ऑफ द हार्ट, ज्याने आपल्याला कळते की किती व्हायबिलिटी आहे, म्हणजे हार्टमध्ये किती फायब्रोसिस आहे आणि किती टिश्यू जिवंत आहे. मेलेल्या टिश्यूला काही फायदा नसतो काय करून. सो जास्ती पर्सेंटेज मेलेलं असलं त्याच्यामध्ये तर पेशंट रिक्वायर्स हार्ट ट्रान्सप्लांट. जर वायबल असलं मग बायपास करू शकतो, स्टेंट घालू शकतो, काहीतरी करू शकतो. तसंच MRI, कार्डियक MRI पण असतो. पण कार्डियक MRIला प्रॉब्लेम काय असतो, त्याला साधारण 45 मिनटं लागतात आणि माझे पेशंट्स स्ट्रेट झोपू नाही शकत, कारण त्यांना हार्ट फेलियरमध्ये असतं. ऑलरेडी ते घाबरलेले असतात. झोपले की फुफ्फुसात पाणी वाढतं आणि तिकडे 45 मिनटं कोंडून ठेवणं त्यांना अर्थ नसतो. हे सगळे स्पेशल टेस्ट असतात आमच्याकडे. तर हे सगळं बघून मग आम्ही डिसाईड करतो व्हॉट इज रिक्वायर्ड. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही स्पेशल अँटीबॉडी अँटीजेन टेस्टिंग करतो. त्याला PRA म्हणतो, पॅनल रिॲक्टिव्ह अँटीबॉडी. की जर या पेशंटचं ट्रान्सप्लांट करायचं असलं तर ह्या पेशंट रेसिपियंटच्या रक्तामध्ये ऑलरेडी प्रीफॉर्म्ड अँटीबॉडीज नाही आहेत पूर्वीच्या ऑपरेशनमुळे, पूर्वीच्या ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे, जेणेकरून की हा जर नवीन त्याला हार्ट दिलं ते हार्ट रिजेक्ट होईल. तर त्या पण टेस्ट PRA लेवल्स आम्ही बघतो. 20%पेक्षा कमी असलं तर दॅट इज अ गुड रिस्क. नॉर्मल लोकांचे 0 to 5% असतं, विच इज अक्सेप्टेबल. हाय असलं मग त्या पेशंटला ट्रान्सप्लांट इज नॉट अ गुड आयडिया ॲट ऑल. ते सगळे टेस्ट आम्ही करून घेतो. याच्या व्यतिरिक्त आम्ही चेक करतो की पेशंटच्या ब्लडमध्ये काही इन्फेक्शन नाही आहे. ब्लड कल्चर्स करतो. मग आम्ही नाकातून स्वॉब घेतो, खाकेतून स्वॉब घेतो, ग्रॉईनमधून स्वॉब घेतो. MRSA म्हणून मेथिसिलिन रेझिस्टंट स्टॅफ ऑरियस किंवा वँकोमायसिन रेझिस्टंट एंट्रोकॉका आहेत का स्टूल सॅम्पलमध्ये. आम्हाला अख्ख्या बॉडीचा पेट करतो, कुठे कॅन्सर लपला आहे का. कारण एकदा कॅन्सर असला आणि मी हार्ट ट्रान्सप्लांट केलं तर जे औषधं मी देणार त्या औषधांमुळे कॅन्सर सडनली 1 महिन्यात 10 पट वाढणार होतो. हे सगळं मला चेक करावं लागते. तर पेट स्कॅनमध्ये दिसतेच. त्याच्या व्यतिरिक्त स्पेशल ब्लड टेस्ट असतात. प्रोस्टेट, आता CA-125 ओव्हेरियन कॅन्सर, CA-19-9 हे पॅनक्रियाटिक कॅन्सर, CEA फॉर कोलॉनिक कॅन्सर, हे सगळं ब्लड टेस्टमधून मला कळतं. हे सगळं टेस्ट करायला लागतात. ह्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक पेशंटचा CT चेस्ट होतो, कारण प्रत्येक पेशंटचं बायपास झालेला असतो, हार्ट चिकटलेलं असतं स्टर्नमला आतून. हे सगळं किती जागा आहे बघण्यासाठी करायला लागतं. आणि तसंच CTमध्ये आम्हाला कॅन्सर्स पण दिसतात लपून आलेले. सो ऑल दिस इज आणि आम्ही ब्रेनचा पण CT करतो, कारण कित्येक पेशंट्सना ब्रेन ट्युमर्स असतात लपलेले, ते आम्हाला मिळतात. प्रत्येक पेशंटला आम्ही कोलॉनोस्कोपी करतो खालतून, काय कोलॉनमध्ये काय ब्लिडिंग डायव्हर्टिक्युला आहे की काय, किंवा वरतून आम्ही इसोफेगोस्कोपी करतो, अन्ननलिकेत किंवा पोटामध्ये अल्सर्स आहेत का, कारण मी हेपरिन दिलं किंवा काय दिलं तर तिकडे प्रॉब्लेम येणार. हे सगळं आधी निगेटिव्ह यायला लागते, मगच या पेशंटला आम्ही ट्रान्सप्लांट करू. ह्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह आलं तर आम्ही रिजेक्ट करतो पेशंट. ओके, म्हणजे एकंदरीत सगळ्या ट्रीटमेंट, सगळी चाचण्या करून ही ट्रीटमेंट करायला सुरुवात होते. हृदय प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया तसं जर पाहिलं तर फार क्रिटिकल आहे, शिवाय सक्सेस रेट पण कमी आहेत. कोणी मृत्यूच्या दारातून आपण वापस येऊ की नाही अशी पेशंटला नेहमीच भीती असते.
मग ही शस्त्रक्रिया करावी की नाही अशी दुविधा त्यांच्या मनात असते, तर या पेशंटला आपण कशी तयार करता, काय सांगता? तर जर मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्या टेस्ट पेशंटच्या निगेटिव्ह आल्या हो हो आणि हार्ट फेलियरच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या, हां, म्हणजे NT-proBNP खूप हाय आहे, कार्डियक MRI किंवा पेट स्कॅनवरती CT स्कॅनवरती फायब्रोज्ड आहे हार्ट जास्ती करून आणि 2D एकोवरती दिसते आपल्याला हो, इट इज हो, हो. 15% कमी. तर मग आपण हार्ट ट्रान्सप्लांट आय विल पुश फॉर हार्ट ट्रान्सप्लांट, हां. कारण मेडिकल मॅनेजमेंट इज नॉट गुड इनफ. हां हां कोणी पेशंट जो 15% आहे आणि जर तो मेडिकल मॅनेजमेंट आहे तो 1.5 वर्षाच्या वर जगणार नाही आहे, तर त्याला हार्ट ट्रान्सप्लांट हाच उपाय आहे. हां हां आणि कित्येक पेशंट माझे थकलेले असतात, त्यांना ऑलरेडी एकदा दोनदा बायपास झालेला असतो, त्यांना 7-8 स्टेंट्स घातलेले असतात, झडप रिप्लेस केलेले असतात, त्यांना डायबिटीसचा कंटाळा आलो आणि पायाला सूज असते, घरची कामं करू नाही शकत, म्हणजे बाथरूमला जायला सुद्धा दम लागतो त्यांना, हो हो अक्षरशः कंटाळलेले असतात आणि त्यांना दे वॉन्ट अ वे आउट. आणि आय थिंक हार्ट ट्रान्सप्लांट कॅन बी लाईफ चेंजर. तर आम्ही त्यांना हार्ट ट्रान्सप्लांट ऑफर करतो. आता अर्थातच प्रत्येक सर्जरीला रिस्क असते, हो, हो. प्रत्येक हार्ट सर्जरीला रिस्क असते, हां, हां, हां. ब्रेन सर्जरीला रिस्क असते, हार्ट ट्रान्सप्लांटला ऑफकोर्स रिस्क असते. नॅचरली. आणि हार्ट ट्रान्सप्लांट डबल रिस्क असते, कारण एक तर आम्ही हार्ट दुसऱ्याचं घेतलेला असतो, हो हो त्यांनी दान केलेलं असते, इट इज माय जॉब टू मेक शुअर दॅट सर्वाइव्स. हां 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 आणि एक तर तुमचा हार्ट आम्ही काढतोय, हां 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 तर ज्याचा आम्ही हार्ट रिट्रीव्ह करतो तर आमच्या हाती तो पेशंट जाणार. हां 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 हे मेंटली ऑलरेडी आम्हाला त्रास झालेला असतो की आमच्यामुळे तो पेशंट गेला आहे, कारण आम्ही तो हार्ट त्यांनी दान केलं आहे दान. पण हार्ट आम्ही काढलं आहे. तर आमच्या मनस्थिती खूप त्रासदायक असते आमची, हां, हां. टू पुट इट माइल्डली. आणि यू हॅव टू बी टफ. आणि मग तुमचा हार्ट काढून आम्ही तुम्हाला हार्ट देतो आहे. तर आम्ही पेशंटना सांगतो की द चान्स ऑफ सर्व्हायवल इज 85% ते 90% सर्व्हायवल ॲट 1 इयर. म्हणजे 100 पेशंट जर मी ऑपरेट केले, मी का कोणीही ऑपरेट केले रेग्युलर ट्रान्सप्लांट सर्जनने, त्यातले 85 पेशंट्स जगणार ॲट 1 इयर. आपण नेहमी ट्रान्सप्लांटचं सक्सेस रेट ॲट 1 इयर मोजतो. हां 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 वर्ल्डचा ॲव्हरेज 87% आहे, आपला 85च्या आसपास आहे. हां 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 जे पेशंट दगवतात त्यांना ऑलरेडी मल्टी ऑर्गन फेलियर असते, त्याला जॉन्डिस खूप असते, ते 75+ असतात, ते अँजिओप्लास्टी करत असताना फेल झालेले पेशंट असतात आणि क्रॅश झालेले असतात आणि उशिरा आलेले असतात, हां हां किंवा काय नाही काय प्रॉब्लेम असतो ह्या लोकांना. आणि ही लोक अनफॉर्च्युनेटली डोंट मेक इट, बट द मेजॉरिटी ऑफ पेशंट्स मेक इट. आणि जे लोक जगतात हां 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 ते ॲव्हरेज सर्व्हायवल इज अबाउट 14 वर्ष इफ यू सर्व्हाइव्ह द फर्स्ट इयर. ओके. आणि 1/3 30% पेशंट्स 20 वर्षानंतर परत ट्रान्सप्लांटसाठी येणार माझ्याकडे, हां हां कारण हे 20 वर्ष हार्ट चालणार, हां हां त्याच्यानंतर परत यायलाच लागतं. पण मग हे जे हार्ट आपण ज्या रुग्णाला लावताय, हे हार्ट कोणा व्यक्तीचं असते? तर आपल्या भारतामध्ये 1994 साली हां ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्ट आला, ओके. जेणेकरून वी कॅन टेक द ब्रेन डेड पर्सन्स हार्ट हां हां अँड यूज इट फॉर पेशंट्स ऑन द वेटिंग लिस्ट. अच्छा. आता ब्रेन डेडच्या क्रायटेरिया स्पेसिफिक असतात, म्हणजे मला वाटलं हा पेशंट आता व्हेंटिलेटर त्याचा हार्ट असं नसते. हां 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 हा पेशंट गॅरंटीड ब्रेन डेड असेल, म्हणजे काय, जर मी व्हेंटिलेटर बंद केला, जर मी औषध बंद, हा पेशंट मरणार. ओके. पण ह्याचा हार्ट चांगलं आहे. युजली ह्या पेशंट्सना रोड ॲक्सिडेंट, हे मोटरसायकलवरती हेल्मेटशिवाय चालवतात, हां हां डोक्याला लागते, किंवा हो. दुसऱ्या ॲक्सिडेंट्समध्ये ज्या मेंदूला इजा झालेली असते, हां 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 किंवा ब्रेन हेमरेज झालेलं असते, हां. किंवा स्ट्रोक झालेला असतो, हां किंवा काही कारणामुळे ब्रेन डेड, हां 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 ह्या लोकांचे वापरतो. ब्रेन डेड म्हणजे काय की हां. आपण जर कापूस घेतला फॉर एक्झाम्पल आणि हां. आपण डोळ्याला लावला तर आपली पापणी हलते, हो हो यांची नाही हलत. आपण जर टॉर्च घेतला आणि जोरात म्हणजे काळोखातच्या म्हणजे सगळे लाईट बंद केले आणि डोळ्यामध्ये हाय बीम टॉर्च मारला तर डायलेटेड प्युपिल हॅज टू कन्स्ट्रिक्ट, ते होत नाही. ओके. आपण जर डोकं हलवलं, डॉलचा आय मुवमेंट चेक करतो आम्ही, हो 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 हे सगळं क्रायटेरिया असतात. हां हां आपण आपल्या पोस्टिरियर फॅरिंग्समध्ये आपण जर कापूसनी हलवलं, उलटी येणार कोणालाही, ह्या लोकांना काहीच होत नाही. तर ही लोक ब्रेन डेड क्रायटेरिया असतात. जर आपण व्हेंटिलेटरचा ऑफ केला 5 मिनटं ते श्वासच घेत नाहीत, म्हणजे ही इज नॉट गोइंग टू सर्व्हाइव्ह. सो दीज आर इन शॉर्ट द क्रायटेरिया फॉर ब्रेन डेड. आता ब्रेन डेड डोनर असला तो, मग आम्ही त्याला घेतो, मग त्याचं ब्लड ग्रुपिंग असते, हां 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 कारण युजली त्याच ब्लड ग्रुपच्या पेशंटला आम्ही देतो. ओके. आता ओ इज युनिव्हर्सल डोनर, ओचा पेशंट कोणत्याही ब्लड ग्रुपच्या हार्टला
देऊ शकतो. आणि ए बी म्हणजे ए बीच लागतं, कारण युनिव्हर्सल इट इज रेसिपियंट. हां 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 हां. तर असं असते सर, ओचं हार्ट एला जाते, बीला जाते, ए बीला जाते, ओला जाते. पण ए बीचं हार्ट फक्त ए बीलाच जाणार, ते पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं. हां हां हां. दुसरं म्हणजे मला काय काय बघायला लागते की वजन, ओके. डोनरचं वजन, रेसिपियंटचं वजन. हां हां जर माझ्याकडे डोनर 80 किलोचा असला हां हां हां. तर मी ते त्याचं हृदय 100 किलोच्या पेशंटला लावू शकतो, 60 किलोच्या पेशंटचं लावू शकतो. 110ला लावलं तर त्रास होणार, आणि 40ला लागणार तर त्रास होणार. हां हां. तर 20% हिअर अँड देअर, बट आय वुड से सेफ्टी 55 ते 80 हां हां हां. इज अ गुड क्रायटेरिया फॉर ए 80 किलो डोनर. ओके. कारण जर मी जास्ती मोठ्या रेसिपियंटला लावलं तर हे हार्ट छोटं पडणार त्यांना. हां हां हां. इट इज नॉट गुड इनफ टू पंप. ओके. तुमचं आता मी 5 फूटच्या माणसाचं पेशंट 6.5 फूटच्या माणसाला लावलं तर चालणार नाही ना. नाही सर. तसंच मी जर 80 किलोचं पेशंटचं डोनर 40ला लावलं तर त्याला हायपर टेन्शन होणार, आणि तो ब्रेनमध्ये ब्लीड होणार, की हार्ट एवढं पॉवरफुल पंप करेल त्या छोट्या माणसाला की त्याचं ब्रेन ब्लीड होईल, त्याला हायपर टेन्शन चालू होईल. हां हां हां. हे सगळं बघायला लागते आम्हाला. हाईट वेट मॅचिंग बघायला लागते, ब्लड ग्रुपिंग ऑफकोर्स बघायला लागते, इन्फेक्शन दोघांना हे बघायला लागते, ओके. आणि सी टी स्कॅन किंवा एक्सरेवरती फुफ्फुसाची साईज वगैरे सगळं बघायला लागते जिकडे हार्ट जाणार आहे. पण यामध्ये असं महिलेचं पुरुषाला किंवा पुरुषाचं नाही नाही महिलेला असं नाही, व्हेरी रेअरली. हां. पुरुषाचं महिलेला जाऊ शकते, आम्ही महिलेचं पुरुषाला लावत नाही, कारण ते हार्ट स्ट्रगल करते, ओके. अनलेस इट इज अ स्मॉल चाइल्ड. हां 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 हां. पुरुषाचं पुरुषाला महिलेला जाते, महिलेचं फक्त महिलेला जाते, ओके. कारण महिलेचा हार्ट पुरुषाचा लोड घेत नाही. अच्छा. पेशंटला जेव्हा आपण ट्रान्सप्लांट होते, हार्ट ट्रान्सप्लांट होतो, तर त्याच्या जगण्याची सरासरी आयुष्यमान किती वर्षाने वाढले जाते? मी जर सांगितल्याप्रमाणे 85% मरीज आमचे चांगले जिवंत असतात. हां हां. मेनेचे जीवन, ते डू ऑल नॉर्मल ॲक्टिव्हिटीज, हां. घरची सगळी कामं, बाहेर ऑफिसला जातात, काम करतात, जिमला जातात, डेली हां 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 हां. जिमला जातात, ओके. आणि नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करतात. ऑफकोर्स त्यांना आम्ही योगा शिकवतो, हां हां हां. आम्ही त्यांना काउन्सिल करतो की या गोळ्या बंद करायच्या नाहीत. हां हां हां. तुम्ही जर इम्युनोसप्रेशन गोळ्या बंद केल्या हां हां हां. तर तुम्ही जगणार नाहीत. इम्युनोसप्रेशन म्हणजे आमच्या काही ठराविक गोळ्या असतात हां हां हां. जेणेकरून आम्ही जे रेसिपियंटची बॉडीला आम्ही फसवतो की हे हृदय तुझंच आहे. हो. कारण आपल्याला कसं असते, नाही तर अँटीबॉडी अँटीजेन रिॲक्शन होणार. हां हां. आपल्याला दुसऱ्या कोणाचे अवयव चालत नाहीत, अनलेस इट इज आयडेंटिकल ट्विन. गर्भामध्ये दोघं एकत्र असल्यामुळे हो, दुसऱ्याचा हार्ट नाही चालत. एचं बीला हार्ट लावला, बी मरणार. ओके. तर आम्हाला इम्युनोसप्रेशन्स द्यायला लागतात, जेणेकरून आम्ही बॉडीला फसवतो हां हां. की बॉस हे तुझंच हार्ट आहे. आणि हे कसं करतो आम्ही, की आम्ही व्हाईट ब्लड सेल्सला अगदी डॅमेज करून टाकतो, अगदी वीक करून टाकतो. स्वतःचं जे क्षमता असते फायटिंगची ती वीक करून टाकतो. आमच्याकडे मायक्रोफोन फेनोलेट मोफेटिल किंवा असाथायोप्रिन ड्रग्ज आहेत, आमच्याकडे टॅक्रोलेमस किंवा सायक्लोस्पोरिन आम्ही वापरतो, आणि आम्ही स्टिरॉइड्स वापरतो हे करण्यासाठी. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम डोजेस कमी होतात पण बंद होत नाहीत. अच्छा. आणि ह्याच्यामुळे प्रॉब्लेम काय येतो, जे रेसिपियंट्स असतात दे आर मोर प्रोन फॉर इन्फेक्शन. हां हां हां. आता उदाहरण आपण जरी हृदयाचं बोलतोय, फुफ्फुसाचा ट्रान्सप्लांट मी जर केला, हो हो. हे सगळे जैन मुनीसारखे राहतात, म्हणजे ते मास्क घालूनच फिरायला लागते त्यांना. लंग ट्रान्सप्लांटेशन, हार्ट ट्रान्सप्लांट नाही. हां हां हां. समजा कोणाला सर्दी खोकला असला खोलीमध्ये आणि हा गेलाय माणूस, सगळ्यांना सोडून त्याला होणारच, आणि त्याला निमोनिया होणार. ज्यांनी मास्क लावला. नाही नाही, मास्क नाही घातलं तर, ओके. कारण त्याला इम्युनोसप्रेशन आहे त्याचं, हां, त्याचं क्षमता नाही आहे त्याची. अच्छा. म्हणून लंग ट्रान्सप्लांट्स आपल्याकडे जास्ती सक्सेस होत नाहीत. हार्ट ट्रान्सप्लांट्स होतात, कारण हार्ट ट्रान्सप्लांटला मारायला तुम्हाला रक्तातूनच इन्फेक्शन द्यायला लागतं. हां 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 हां. हे सगळं इम्पॉर्टंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही पेशंटना सांगतो की दर वर्षाला तुम्हाला एक बायोप्सी करायला लागते, हां हां. ज्याचे म्हणजे निलेमधून आम्ही जातो आणि हार्टचे तुकडे थोडे थोडे घेतो आणि सॅम्पल रिजेक्शन आहे का ओके. हे सगळं त्यांना करायला लागते. गोळ्या, काही लोकांना डायबिटीज चालू होते, कारण स्टिरॉइड्समुळे डायबिटीज होते. आता नवीन आपण हार्ट दिलं आहे, पण ह्या लोकांचं पण दर 2 वर्षांनी आम्ही अँजिओग्राफी करतो, ओके. कारण काही जे आम्ही गोळ्या येतो इम्युनोसप्रेशन, त्यांनी कोरोनरी आर्टरी डिझीज हां हां हां. ॲक्सलरेटेड होतं. कधी कधी 5 वर्षानंतर आम्ही आमच्या जुन्या हार्ट ट्रान्सप्लांटेशनला एक स्टेंट पण टाकलं आहे, कारण तिकडे नॅरोइंग झालं आहे म्हणून गोळ्यांच्यामुळे. हो हो. त्याच्यामुळे रेग्युलर फॉलोअप इज अ मस्ट. असं नाही तर आता झालं आहे मी चांगलं आहे. हां हां. तुम्ही जर माझे पेशंट्स बघाल, जर माझा पेशंट 90 किलोचा पेशंट आहे हार्ट ट्रान्सप्लांटच्या वेळेला, घरी जाताना 2 आठवड्यानंतर त्याचं वजन 70 असते, कारण हे नवीन हार्ट जे असते ते अक्षरशः हंटर मारते सगळ्यांना.
पंप एवढं चांगलं करते की किडनीचा ब्लड फ्लो वाढतो, सगळं अंगातलं पाणी पिळून काढते बाहेर. तर पेशंट इज मच बेटर. फुफ्फुसात पाणी नाही, यकृतला पाणी नाही, फक्त लघवीतून सगळं पाणी निघते बाहेर. सो सुरुवातीला पाणी कमी प्यायला तरी लघवी खूप होते, कारण अंगातलं पाणी पिळून निघतं. सो पेशंट्स आर मच बेटर. दे कॅन डू एव्हरीथिंग नॉर्मली. तुम्ही माझ्या बाजूला माझा पेशंट बसला, तुम्हाला कळणार नाही हा ट्रान्सप्लांट झाला आहे, सांगितलं नाही त्यांनी तर तुम्हाला. एवढं नॉर्मल आयुष्य Oh, yes. या अवयवदान व्यक्तीला अवयवरूपी जिवंत आहेत असं म्हटलं जाईल. 100%. हार्ट ट्रान्सप्लांट या शस्त्रक्रियेनंतर पेशंटला ICU मध्ये किती दिवस ठेवण्यात येतं आणि ICU मध्ये कशा प्रकारे त्यांची काळजी घेतली जाते? आता हे डिपेंड्स ऑन कंडिशन ऑफ द पेशंट. आता जर माझ्याकडे इंटरमॅक्स 1मध्ये पेशंट आला, हे आमचं क्लासिफिकेशन असते. सर्वात खराब आहे ना, आम्ही क्रॅश अँड बर्न म्हणतो. ओके. म्हणजे अँजिओप्लास्टी करतात कॅथलॅबमध्ये हार्ट फेलियरची, आणि पेशंट क्रॅश झाला, मसाज करत करत आणलं त्यांना आणलं व्हेंटिलेटरवरती आहे, बलून पंप घालत नाही, अशा पेशंटला आम्हाला एक मोठी टाकायला लागते, नाही तो मरणार पेशंट. तर या पेशंटची रिस्क सर्वात जास्ती असते. आय वुड से टू द रेट ऑफ अबाउट 40% पेशंट्स विल नॉट सर्वाइव्ह दिस काइंड ऑफ पेशंट्स इवन ऑन ECMO. तर ह्या पेशंटचं ऑलरेडी ICUमध्ये ते असणार आहेत. हार्ट मिळेपर्यंत अजून 1 आठवडा 2 आठवडा जाईल, आणि त्याच्यानंतर अजून 2 ते 3 आठवडे. पण जर वॉक इन पेशंट आला लिस्टमधला, तर नॉर्मली 12व्या दिवशी 13व्या दिवशी पेशंट घरी जातो चालत नॉर्मली. त्यातले पहिला 1 आठवडा ICUमध्ये अतिदक्षते विभागातच राहतो. ह्याच्यामध्ये हार्ट सर्जरीचेच ICU असतात, पण आयसोलेटेड असतात, कारण त्यांच्याकडे हेपा फिल्टर असतात वगैरे. जे कोण मध्ये जातात सगळे हात धुवून जातात, सगळे कॅप आणि मास्क घालून जातात. कोणाला इन्फेक्शन असलेलं, सर्दी खोकला असेल, डॉक्टरला आम्ही मध्ये पाठवत नाही, वॉर्डबॉय असो नर्स असो, नॉट अलाउड. 2दा पादत्राणे चेंज करा, जोडे बाहेर काढायचे, मग चपला घालायच्या, मग मध्ये दुसऱ्या चपला घालायच्या, असं करून मध्ये जायचं. हे सगळं आयसोलेशन करायला लागतं टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. तर नॉर्मल वॉक इन पेशंट असला तर युजली दुसऱ्या आठवड्याला जातात. आता कधी पेशंट वॉक इन येतात, अतिशय खराब असलेले पेशंट येतात कसं बसं व्हीलचेअरवर, ह्या लोकांना कधी कधी 2-2 महिने ICU लागतं. तर यू कॅनॉट हेल्प इट. यू कॅनॉट से विच पेशंट विल डू वेल, विच विल, कारण द इंटरॅक्शन ऑफ द डोनर हार्ट अँड द रेसिपियंट हार्ट तुमच्या हातात थोडी आहे. ते बॉडीच्यावर, आम्ही बॉडीला फसवू, पण आपल्या हातात नसते ते. तर हृदय प्रत्यारोपणासाठी हृदय किती वेळ शरीराबाहेर असू शकतं, किंवा डोनर व्यक्तीचं हृदय हे किती तासात उपयोगात आणलं पाहिजे, यासाठी काही टाईम लिमिट? हा प्रश्न फार चांगला विचारला तुम्ही. नॉर्मली 6 तासाचा वेळ असतो. 6 तासामध्ये आपल्याला काही करून ते हृदय ट्रान्सप्लांट करायचं असते, इन्क्लुडिंग ट्रान्सप्लांटेशन टाईम. आता ह्याचं कसं असते की जितका वेळ तुम्ही जास्ती घ्याल, तेवढं हार्टची क्षमता रिकव्हरीची कमी होत जाते. आणि यावर जर म्हातारा हार्ट असलं, 65+ एक्सटेंडेड डोनर क्रायटेरिया आम्ही म्हणतो, दीज हार्ट्स डोंट डू वेल. कधी कधी युअर सुपर अर्जंट लिस्ट आहे आणि तुम्हाला कॉल आला आहे, हेच हार्ट अवेलेबल आहे, घ्या तुम्ही, मग तुम्हाला जखमात घ्यायला लागते. पण घ्यायला लागते, आणि यू हॅव नो चॉईस, पेशंट हॅज नो चॉईस. जे हार्ट आले ते वापरायचे. इट मे नॉट बी द बेस्ट हार्ट, बट यू हॅव टू यूज इट. तर असं काय काय करायला लागतं. आता उदाहरण, मला जर चंदीगडवरून हार्ट घ्यायचं, मी घेणार नाही, कारण मला जायला 2.5 तास, यायला तिकडे जायला तेच ठीक आहे. तिकडे हार्ट काढल्यानंतर अर्धा तास पकडायचा फ्रॉम द ऑपरेशन थिएटर टू चंदीगड एअरपोर्ट. प्रायव्हेट प्लेननी मला मुंबईला यायला 2.5 तास लागतात. 3 तास तिकडे गेले, मुंबईला अर्धा तास, म्हणजे 4 तास तिकडे गेले माझे, आणि 2 तासात पेशंट. जर हार्ट यंग असलं मी तरी घेईन. पुण्याचा हार्ट, पुण्याला विमानाने गेलं तर ॲक्च्युली बेटर आहे, कारण ट्रॅफिकचा काही नेम नाही आजकाल मुंबईमध्ये. जरी ग्रीन कॉरिडॉर मिळालं, पिंपरी चिंचवडून हार्ट जर आम्ही आणला, आम्हाला 2 तास कमीत कमी लागतात. सो इट इज बेटर. पण जर आता ओरिसामध्ये हार्ट असलं कुठेतरी, किंवा कर्नाटकाला कुठेतरी जिकडे एअरपोर्ट नाही, आय कॅनॉट टेक इट. सो कसं असते की आमच्याकडे नॅशनल अथॉरिटी असते, नोटो म्हणून, ह्याच्या हाताखाली रोटो असते, रिजनल अथॉरिटी, आणि त्याच्याखाली स्टेट अथॉरिटी असते. जर जिकडे डोनर आहे त्या हॉस्पिटलला पहिलं प्रायोरिटी मिळते की तुमचा जर हार्ट ट्रान्सप्लांट तुम्ही घ्या. तुमच्याकडे नसला तर मग त्या स्टेटमध्ये ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे सुपर अर्जंट किंवा अदरवाईज त्यांना प्रायोरिटी मिळते. ते स्टेटमध्ये नसलं तर मग त्या रोटोला जाते. रोटो म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, गोवा, कर्नाटक, या ग्रुपला जाते. आणि मग नॅशनल लेवलला जाते. नॅशनल लेवलला कोण नसलं तर फॉरेनरना हार्ट मिळतं.
जेव्हा आपण हार्ट काढतो आम्ही हां हां मुंबईमध्ये हां. भारतामध्ये ओके. आम्ही ते बर्फात आणतो. अच्छा. म्हणजे आम्ही तर खरं म्हणजे आईस कोल्ड सलाईनमध्ये पॅक करतो. हां, हां. बाहेरची बॅगेमध्ये क्रस्ट आईस गोला टाईप्स कन्सिस्टन्सीचा हो. बर्फ टाकतो हां, हां. आणि परत थंड पाण्यात करून हां. एस्की असतात हो हो. म्हणजे याच्यात बियर वगैरे नेतात वगैरे वगैरे त्याच्यात असं अशा मोठ्या याच्यात आम्ही हार्ट आणतो. हां हां. आणि एकदा हार्ट बाहेर काढलं तर टायमर ऑन होतो आमचा. ओके. आणि आमचे कोऑर्डिनेटर जे असतात सारखे 10-10 मिनिटांनी कोऑर्डिनेट करत असतात. सर वी आर लिव्हिंग, वी आर रिच हिअर, वी आर हिअर, वी आर ऑन द लिंक, वी आर हिअर. कारण मी रेसिपियंटवरती असतो म्हणजे मी ह्याचं काढतो, माझी ज्युनियर टीम हार्ट आणते. हां हां हां. तर जेव्हा हॉस्पिटलला एंट्री होते हां. हार्ट घेऊन हां. तेव्हा मी हे हार्ट काढायला लागतो. कारण समजा ॲक्सिडेंट झाला तर हे हार्ट काढून काय फायदा मला, तर मला थांबायला लागते. एंट्री आली की खटखट काढायला लागते आणि मग घालायला लागते. ओके. आता हे आम्ही बर्फात आणतो. तर दुसरं टेक्निकसुद्धा आहे जे मी शिकलो आहे, ते आम्ही मशीनवरती हार्ट जिवंत ठेवतो. हां हां. म्हणजे मी हार्ट काढतो हां हां हां. मग त्याला जिवंत परत करतो हां आणि जिवंत बीटिंग हार्ट आम्ही आणतो. जिवंत बीटिंग हार्टचा ॲडव्हान्टेज आहे की त्याला कोल्ड इस्कीमे टाईमच नाही आहे. हां हां हां. तुम्ही जिवंतच हार्ट आणताय, त्या हार्टला ऑक्सिजन मिळते, ब्लड मिळते, सगळं मिळते त्या मशीनमध्ये. ते असं अक्षरशः जिवंत आणतोय. त्याला 8 तास ठेवू शकता, 9 तास ठेवू शकता आणि मग वापरू शकता. ओके. तर ह्याला DCD हार्टसाठी प्रतिक्रिया ही केली होती ॲक्च्युली. हां हां हां. सो हे आपण करू शकतो. आणि ड्रोनबद्दल तुम्ही विचारलं तर आम्ही IIT मुंबईबरोबर आम्ही हे कोलॅबोरेशन केलं आहे. हां पण अजून ते फ्रक्टिफाय नाही झालं. ड्रोनने आम्ही उचलू शकतो, हां. पण प्रॉब्लेम असा आहे ते ड्रोन काय मध्ये झालं प्रॉब्लेम तर काय करणार. हो हो. आणि आम्हाला ग्रीन कॉरिडॉर मिळतं मुंबईत. मुंबई पोलीस आमच्या अक्षरशः 2 जिप्सीज पाठीपुढे असतात. त्याच्या व्यतिरिक्त 2 मोटरसायकलचे दांडी घेऊन फिरत असतात. म्हणजे अक्षरशः रिक्षांमध्ये नाही गेली त्याचा आरसा तोडतात आम्हाला जायला. अक्षरशः मला मुलुंडला जेव्हा आम्ही फोर्टिसमध्ये पहिली 50 केली, डॉक्टर मुळे आणि मी जेव्हा 50 हार्ट्स केली आम्ही, तेव्हा कलिना एअरपोर्ट, कारण कलिनाचं एक्झिट मिळतं आम्हाला, कलिना ते मुलुंड दुपारी 5 वाजता हां हां. ट्रॅफिकमध्ये 15 मिनटं, हो 15 मिनटात. जसलोकला जायला संध्याकाळी 8 वाजता हो हो. 16 मिनटं. अच्छा. म्हणजे आम्हाला सगळ्याकडे ग्रीन सिग्नल मिळतं आणि ते ब्लॉक केलेलं VIP मुवमेंटसारखं. ते पोलिसांचं खूप सहाय्य होतं आम्हाला. पण ड्रोन इज द फ्युचर, पण अजून आमच्याकडे ट्राय केलं नाही का आम्हाला टेन्शन आहे पडलं तर काय करणार. हां. ड्रोन तेवढा वेट सांभाळू नाही, वेट घेऊ शकतो हां, हां. पण आमचं वजन पण खूप असते हो, कारण त्याच्या हृदयाबरोबर बर्फ एवढा असतो त्याचा. हां. तुम्ही कमीत कमी 30 किलो पकडा ना. 30 लिटर बर्फ 30 किलो झालं की तुमचं वजन ते ड्रोनला उचलायला पाहिजे ना. म्हणून ते आणि लँड कुठे होणार. हां हां. हां ते हां म्हणजे फॉरेनला कसं हेलिपॅडचं हेलिकॉप्टरने येतं हार्ट, ड्रोनने येऊ शकतं. पण अजून ड्रोनने किडनी वगैरे पाठवू शकतं काय. 24 तास किडनी ठेवू शकतो काय. हां. परदेशी किडनी सर आम्ही DHL किंवा ब्लू डार्टने पाठवायचो. कोण जात पण नसतं किडनीबरोबर, पॅक करून पाठवायची, 24 तासमध्ये वापरायची. ओके. हार्ट आणि लंग्सला असं नसतं. पण असं भारतामध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पहिली कुठे झाली काय सांगता येईल. वन्स अगेन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हां. पहिली प्रत्यारोपणची सर्जरी हां डॉक्टर प्रफुल्ल कुमार सेन यांनी केली. हां हां. हे KEMचे किंग एडवर्ड मेमोरियल परळचं, ओके. म्हणजे सेठ गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज जिकडे मी शिकलो आहे हां हां हां. त्यांनी केली होती. आणि पहिली सर्जरी त्यांनी 17 फेब्रुवारीच्या रात्रीला केली, ओके. 1968 1968 साली. हो. आणि ती संपली अर्ली आवर्स ऑफ 18 फेब्रुवारी. हां हां हां. हे मला आठवते कारण माझ्या आईवडिलांचं लग्न त्या दिवशी झालं होतं म्हणून मला आठवतं. आणि दुसरी हार्ट ट्रान्सप्लांटसाठी साहेबांनी केली होती 11 सप्टेंबर 1968. दोन्ही सक्सेसफुल टेक्निकली झाल्या, वाव. पण 4 तासात दोन्ही पेशंट दगावले. पूर्वी इम्युनोसॉप्रेशन नावाची काय कॉन्सेप्ट नव्हता हां लोकांना. हां हां हां. आणि ॲक्च्युली प्रफुल्ल कुमार सेन साहेबांनी जे हार्ट ट्रान्सप्लांट केलं हां हां. ते DCD डोनर होता, म्हणजे डोनेशन आफ्टर सर्क्युलेटरी डेथ, म्हणजे मेलेल्या पेशंटचं ओके. हार्ट लावलं होतं. दे हॅड टू वेट फॉर द पेशंट टू डाय, हां. नॉट ब्रेन डेड हां पेशंट. हां हां. आता आपल्याकडे अत्याधुनिक टेक्निक्स आहेत, ते मशीन्स विच आय कॅन रिवाईव्ह, त्यांच्याकडे कुठे काय होतं. त्यावेळेस नव्हतं. तर हे त्यांनी केलं सक्सेसफुली, बट पेशंट डिडंट मेक इट. आणि त्याच्यानंतर तिसरं हार्ट ट्रान्सप्लांट 1994ला एम्समध्ये केलं, हां हां हां. पण त्याच्यामध्ये खूप 40 वर्ष गेली. खूप सारे तेव्हा आधुनिक टेक्नॉलॉजी आली असेल. हो, तोपर्यंत आली होती प्रत्येक. नक्की सर. खरं तर हृदय प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे.
याविषयी खूप सारे प्रश्न पण आहेत. आता वेळ झाली आहे छोटेसे विश्रांतीची, तेव्हा कुठे जाऊ नका. पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.